आमच्या पार्टीच्या वतीने आता इंटरव्ह्यूची प्रक्रिया आमचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांची इंटरव्ह्यूची प्रक्रिया आम्ही उद्यापासून सुरू करत आहे। उद्या आमचे 3 जागांचे इंटरव्ह्यूज होणार आहे। एक तर मालेगाव, दुसरा पुण्यातला वडगाव शेरी आणि तिसरा नांदेड, या 3 जागांचे इंटरव्ह्यूज। आणि दुसरं जे आहे ते शेड्यूल आम्ही तयार केलेले आहे आणि त्या शेड्यूलप्रमाणे येणारा 1 आठवड्यामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या ठिकाणी जिथे जिथे MIM लढण्यास इच्छुक आहे तिकडचे इंटरव्ह्यूज आम्ही कंडक्ट करणार आहे। आम्हाला फक्त हे सांगायचं आहे की MIM आणि वंचित बहुजन आघाडीचा जेव्हा एक अलायन्स झाला होता तर लोकांची खूप एक उमेद वाढली होती की एक खूप चांगला एक अलायन्स झाला होता आणि खूप भरभरून लोकांकडून प्रतिसादही मिळाला आणि एक मोठी शक्ती उभी राहिली। आणि त्याचाच एक कारण आहे की आज एक MIMचा खासदार निवडून आला। एक औरंगाबाद पॅटर्न आम्ही तयार केले ज्यामध्ये सगळ्या जाती धर्मांचे लोक एकत्र आले आणि त्यांनी आम्हाला मत देऊन विजय दिला। आता आम्हाला आमची अपेक्षा इच्छा हे होती की हे जे अलायन्स आहे ते विधानसभेलाही राहायला पाहिजे, कारण आता महाराष्ट्राची राजनैतिक परिस्थिती आपण बघितलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे बहुतेक संपलेली असं वाटतं। आणि जे पार्टी आम्हाला हे सांगत होतं इतके वर्षात की आम्ही भाजपची बी टीम आहे, भाजपची बी टीम आहे, आता त्यांचे सगळे जे प्रमुख नेते आहे ते काँग्रेसचे असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे असू द्या, ते सगळं कुठे जाऊन बसले तर ते भाजपच्या मांडीत जाऊन बसलेले आहे। आणि आमच्यावर हे आरोप करत होते की आम्ही भाजपची बी टीम आहे। त्यांचे जे सगळे मोठे मोठे नेते आहेत ते सगळे गेलेले आहे की शिवसेनाकडे गेले किंवा काँग्रेसकडे गेलेले आहे। पण आमची इच्छा हेच होती की माननीय बाळासाहेब आंबेडकर जो कार्यकर्ता है यहाँ से चले जाए बाहर, सब चले जाए कार्यकर्ता, चलो जे बाळासाहेब आंबेडकर जे आहे खूप आदर आहे आम्हाला त्यांचा। आणि आम्ही बाळासाहेबांना फक्त महाराष्ट्राचा एक नेता म्हणून नाही बघत होते, देशातला नेता म्हणून आम्ही बाळासाहेबांना बघत होते। कारण जेव्हा मी दिल्लीला गेलो तर दिल्लीमध्ये बाळासाहेबांना आपण दिल्लीला कधी आणणार, उत्तर प्रदेशमध्ये कधी आणणार, बिहारमध्ये कधी आणणार, हे लोक येऊन आम्हाला सांगायचे। त्या अनुषंगाने आमची एक अपेक्षा होती की हे अलायन्स टिकायला पाहिजे, राहायला पाहिजे, कारण एक खूप सुवर्ण संधी आलेली आहे वंचित बहुजन आघाडी आणि MIMचं जे अलायन्स आहे। आता मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की जुलैमध्ये आम्ही जेव्हा अधिवेशन सुरू होतं त्या अधिवेशनाच्या काळात एक मीटिंग झाली होती दिल्लीमध्ये, ज्यामध्ये बाळासाहेब होते, असद अवैसी साहेब होते, असद अवैसी साहेबांच्या घरी होती, मी पण होतो त्यामध्ये। आणि त्याच वेळी हे निर्णय आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्ही लवकर तुमची जी कॅन्डिडेटची लिस्ट आहे ते पाठवा। मी सांगितलं होतं की आता अधिवेशन सुरू आहे, काही वेळ लागेल, पण त्यांनी एक हे केलं होतं की लवकरात लवकर द्या। मग असद अवैसी साहेबांनी मला आदेश दिले की लवकरात लवकर तुम्ही ते लिस्ट तयार करून पाठवा। मी दिल्लीला होतो म्हणून मी माझे जे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष असू द्या, विदर्भाचे अध्यक्ष असू द्या, मराठवाड्याचे अध्यक्ष असू द्या, हे सगळ्यांना सांगितलं की तुम्ही तुरंत मला जे लिस्ट फायनल झालेली आहे की विदर्भामध्ये आपल्याला इतकं सीट्स लढायचं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये इतकं सीट्स लढायचे आहे, ते एनालाइज करून आणि रिझन सोबत तुम्ही मला पाठवा की आपण इथे सीट लढणार असेल तर का कारणाने लढणार। कारण आम्ही एक स्पष्ट केलं होतं की ज्या सीट्सवर आमची ताकद आहे त्या सीट्सवर आम्ही इलेक्शन लढणार। तर त्यावेळी जेव्हा त्या मीटिंग झाली आणि मीडियावाल्यांनी सांगितलं आणि माझ्याकडे जे लिस्ट आली सगळे आमच्या पदाधिकाऱ्यांकडून, तर ते 98 सीट्सपर्यंत होतं। आणि 98 सीट्स जेव्हा आली तर मी पत्रकारांना म्हटलं की आम्ही 100 सीट्स लढणार असं एक त्यावेळच्या म्हणजे एक 3 महिना अगोदरचं हे एक चित्र होतं। नंतर आम्ही जेव्हा एनालाइज केले ते सगळं लिस्टला
तर आम्हाला असं कळालं की आपण 100 सीट्सवर लढलं तर ह्या 100 सीट्सवर आपल्याला शक्य होणार का की अवैसी साहेब किंवा मी प्रचारासाठी आम्ही तिथे जाऊ शकणार का, नाही गेलं तर मग आमच्यावर अजून आरोप की तुम्ही आम्हाला तिकीट दिलं तर आलं नाही तर त्याच्यामुळे हे. तर आम्ही हे निर्णय घेतला की आम्ही पुन्हा ते रिवाईज करू आणि आम्ही स्वतः ॲनालाइज केलं, आम्ही सर्वे केलं, आम्ही पेड सर्वे केलं की या सीट्सवर आपण इलेक्शन लढू शकतं का. कारण माझ्या प्रमाणे एक 20-25 सीट्स असे होते की ज्यामध्ये आम्हाला थोडी मेहनत जास्त करावा लागली असती आणि त्याच्यासाठी आमच्याकडे टाइम नाही होता इतकं करण्यासाठी. तर आम्ही हे निर्णय घेतला की कमीत कमी सीट लढू आणि जास्तीत जास्त रिझल्ट कसा आणता येईल त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ. तर त्या अनुषंगाने मी जेव्हा रिवाईज केली तर ते 74 सीट्सवर आलं आणि 74 सीट्सच्या लिस्टच्या आम्ही मला वाटतं 10 जुलैला ते मी ईमेलद्वारे 74 लिस्टची एक लिस्ट बाळासाहेबांना पाठवली की हे सीट्स आहे आम्ही इच्छुक. आणि त्यांनी मला उत्तर पण दिले की हे मिळालेली आहे, आम्ही त्याच्यावर वर्क करतो. काही दिवस झाले काही प्रतिसाद आला नाही. नंतर मी स्वतः बाळासाहेबांशी बोललो आणि त्यांनी मला हे सांगितलं की आमची एक पार्लमेंटरी कमिटी आहे, तुम्ही त्यांची पार्लमेंटरी कमिटीशी बोला आणि ते पार्लमेंटरी कमिटी निर्णय घेते. तर आम्ही त्या पार्लमेंटरी कमिटीच्या लोकांना भेटलो आणि भेटल्यानंतर मी औरंगाबादमध्ये ते मीटिंग तय झाला. औरंगाबादमध्ये मीटिंग झाली, त्यांच्याकडून 3 लोक आले. आमचे मुंबईचे जे अध्यक्ष आहे शाकीर पटनी ते आले, मी होतो, आमचे शेख अहमद साहेब जे जिल्हा अध्यक्ष आहे, हे सगळे लोक आम्ही ते बसल्यावर आम्हाला सांगितलं की नाही ते सीट्स किती मिळणार आणि कोणाला देणार हे आमच्या अधिकारने आहे. मी म्हटलं मग आपण बसायचं कशासाठी. ते म्हटलं की जे आपल्याला झालं ते मतलब आपल्याला मतांचं जे करायचं होतं ते लोकसभामध्ये ते म्हटलं जे गेलं तर गेलं, मतलब जे झालं ते झालं, आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे कशा जाता येईल याच्या बाबतीत आपला विचार करायचा आहे. आम्ही तुम्हाला एक लिस्ट पाठवलेली आहे 74 सीट्सची. कमीत कमी तुम्हाला असं वाटत असेल की एक 5 सीट्स 10 सीट्स 15 सीट्स जे आहे ज्याच्यामध्ये काहीही नाही आहे, हे MIM साठी हे सीट्स आहे. आम्ही त्यांना विनंती केली की साहेब आम्हाला हे सीट्स तुम्ही कमीत कमी आज डिक्लेअर केलं तर काय होईल की अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन सुरू असल्यामुळे फ्रायडेला आम्ही फ्री होतो तर आपल्या घरी जाऊन बसतो आम्ही. कमीत कमी तुम्ही डिक्लेअर केलं तर फ्रायडे सॅटर्डे संडेचा उपयोग मी असद ओवैसी साहेबांची सभा कुठे ठेवली असती, प्रचार करण्यासाठी आम्ही ते वेळ घालवले असते. पण त्यांनी म्हटलं की नाही आम्हाला ते असं नाही आहे, तुम्ही आम्हाला 2 दिवस द्या, 2 दिवसानंतर आम्ही तुम्हाला सांगू. आणि 2 दिवसानंतरही मला काही कळालं नाही. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवसानंतर मी पुन्हा त्यांना विचारलं तर त्यांच्याकडून मला एक ईमेल आला की 74 सीट्स आम्ही देता येत नाही आणि तुम्ही आम्हाला ते कटेल करून कमी करून तुम्हाला पुन्हा पाठवा. मी त्यांना रिप्लाय केलं की साहेब मी मागितलं तुम्हाला 74, आम्ही फ्लेक्झिबल आहे आणि ते मेलमध्ये लिहिलेलं आहे की साहेब आम्ही फ्लेक्झिबल आहे, आम्ही ओपन आहे डिस्कशनसाठी. हे सीट जे आहे हे कमीत कमी आम्हाला असं वाटतं की MIM ची ताकद येथे आहे आणि आपण वंचित बहुजन आघाडी आणि MIM लढलो तर 288 पैकी आम्ही 74 सीट्स मागितलं आणि त्यामध्ये पण आम्ही सुद्धा हे सांगितलं की साहेब आम्ही ओपन आहे, फ्लेक्झिबल आहे, डिस्कशन करायला तयार आहे. तुम्ही असं म्हटलं की नाही यापैकी हे 10 सीट्स MIM नाही वंचित बहुजन आघाडी, तर आम्ही डिस्कशन करायला तयार आहे. आणि सगळं मी ईमेलद्वारे त्यांना पाठवलेलं आहे की आपण ओपन आहे, पण कमीत कमी आम्हाला लवकरात लवकर तुम्ही आमच्यासाठी काहीतरी सीटचा निर्णय दिलं तर आम्ही आमचं काम सुरू करू. काहीही प्रतिसाद आला नाही. आणि नंतर हे झालं की आम्ही सांगितलं की साहेब मतलब लवकरात लवकर करा, प्रेशर टाकलं मी. मग नंतर बाळासाहेबांनी मला माहित नाही काय कारणाने असं निर्णय घेतला की मी इम्तियाज जलीलशी बोलणार नाही, मी अवैसी साहेबांशी बोलणार. आता अवैसी साहेबांना मी सांगितलं की साहेब माझ्याशी बोलणार नाही असं त्यांनी निर्णय घेतलेला आहे. काय कारण आहे मला माहित नाही, कारण मी बाळासाहेबांचा खूप आदर करतो, ते खूप सन्माननीय आहे माझ्यासाठी. आणि नंतर मी अवैसी साहेबांना म्हटलो की तुम्ही एक मीटिंगसाठी या. तर त्या दिवशी बाळासाहेबांनी आम्हाला डेट दिली. त्या दिवशी असदुद्दीन अवैसी साहेबांचा खूप एक मोठा एक प्रोग्राम होतो हैदराबादला
आणि ते येणं शक्य नाही होतं. त्यांनी सांगितलं की मला शक्य होणार नाही, तुम्हीच बसा आणि तुम्ही ठरवा काय करायचं आहे, मी तुम्हाला अधिकार दिलेले आहे. मी म्हटलं साहेब असं होणार नाही, मग आपल्याला इलेक्शन लढायचं असेल तर कृपा करून साहेब काहीही करा, पण तुम्ही या. ते मीटिंग पुण्याला ठरवण्यात आली होती. ते नाही 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 म्हटले, पण मी त्यांना खूप कन्व्हिन्स केलं की नाही साहेब तुम्हाला यावंच लागेल. आणि आम्ही शेड्यूल तयार केलं की साहेब तुमची फ्लाईट इतकी वाजता येणार, इतकी तास तुम्ही त्यांच्यासोबत बसा आणि तुरंत तुम्ही हैदराबादला परत जा. ते मीटिंग ठरली पुण्याच्या कोनराड हॉटेलमध्ये. ते फक्त दोघं होते. असा वैसी साहेबांनी मला पण बोलवले होते. मी म्हटलं साहेब काय आहे की आंबेडकर साहेबांना माझ्या बाबतीत काही बोलायचं असेल तर ते माझ्या समोर बोलतील नाही, तर तुम्ही दोघं सोबत बसा आणि जे काही निर्णय असेल ते आम्हाला सांगा. ते दोघं बसले 3 तास. ते बसलं, त्याच्यानंतर जेवण आम्ही सोबत केलं आणि सगळं झाल्यावर त्यांनी असं सांगितलं की 2 दिवसात मी माझा निर्णय देतो. बाळासाहेबांनी हे बोलून निघून गेले. आणि नंतर आम्ही वाट बघू राहिले की आता काही निर्णय येणार, कमीत कमी 10-15 सीट जे काही असतील त्याच्यावर आम्ही कमीत कमी काम सुरू करू. ते कामही आम्हाला करता आलं नाही की आम्हाला माहीतच नाही की कोणती सीट आमची आहे. आणि नंतर काही दिवसापूर्वी बाळासाहेबांनी असदुद्दीन अवैसी साहेबांना एक मेल पाठवलं आणि मेलवर सांगितलं की हे 8 सीट्स मी तुम्हाला देत आहे. 8 सीट्स मतलब 288 पैकी तुम्ही 288 लढणार आणि MIM ला फक्त 8 सीट्स देणार. ज्या पार्टीने 2014 मध्ये 24 सीट्स लढली होती, 24 पैकी आम्ही 2 जिंकलो होतो आणि 9 वर आम्ही सेकंड आणि थर्ड पोझिशनवर होते. खूप चांगले मतं आम्हाला मिळाले होते. 2014 ला आमचे फक्त 11 कॉर्पोरेटर्स होते आणि तेही एका शहरामध्ये, नांदेडमध्ये. आजची परिस्थिती हे आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे कॉर्पोरेटर्स आहेत, 150 कॉर्पोरेटर्स आहेत. आणि ते फक्त मुस्लिम समाजाचे आहे असं नाही आहे, दलित समाजाचे खूप सारे कॉर्पोरेटर्स माझ्यासोबत आहेत. अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीला असं हे वाटत असेल की MIMचा वोट बँकच नाही आहे, त्यांना मुस्लिम मानत नाही. त्याने एक स्टेटमेंट आलं होतं की ते त्यांचे मौलवी लोकांचे ते वोटर्स ते ऐकत आहे. तर आम्ही काय करायचं होतं? आता इलेक्शन एक दिवस आमच्यासाठी महत्वाचा आहे. वंचित बहुजन आघाडी आणि MIM दोघं वेगळं पार्टीज आहेत. नॅचरली असदुद्दीन अवैसी साहेबांनी मला अधिकार दिलेला आहे. मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, खासदार तर आहेतच, पण मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. आणि जेव्हा ते अध्यक्षपद दिले ते सगळे राईट्स मला दिले की तुम्ही ठरवा काय करायचे आहे. मग आम्ही असदुद्दीन अवैसी साहेबांना बोललो की साहेब आपल्याकडे एक दिवस आपण महत्वाचा आहे आणि आता आपल्याकडे एक फायनल डिसिजन आलेला आहे की ते 8 सीट्स देणार आहे. मग आपण कशा करायचं? तर त्यांनी सांगितलं की नाही आपण एकदा पुन्हा प्रयत्न करू. मग आम्ही आमच्या वतीने डॉक्टर गफ्फार कादरी साहेबांना पुण्याला पुन्हा पाठवले. ते सोबत बसले, त्यांच्या सोबत आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की पार्लमेंटरी कमिटी आहे. मग तिथे कोण बसले होते? तर ते अण्णाराव पाटील म्हणून एक आहे, ते बसलेले होते की ते म्हणजे मला माहित नाही की त्यांचं काय सिस्टम आहे, पण त्यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही 8 सीट्सच देऊ. आता हे आमच्याकडे एक पर्याय होता की 8 सीट आम्ही एक्सेप्ट करा किंवा आम्हाला जे करायचं की आम्हाला जितकं सीट्स लढण्याचं आम्ही 4-5 वर्षापासून आम्ही मेहनत करत आहे. एक पॉलिटिकल पार्टी म्हणून आम्ही आमच्या किती कॅन्डिडेट्सला सांगितलं होतं की बाबा आपल्याला हे सीट आपल्याला लढायची आहे आणि जिंकायची आहे. त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न सुरू होते. नंतर आम्ही एक पत्र तयार केलं. ते पत्र तयार करून मी अवैसी साहेबांना पाठवले. अवैसी साहेबांनी त्याच्यामध्ये 1-2 करेक्शन्स केले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ते रिलीज करा. आता रिलीज केल्यानंतर आपण वंचित बहुजन आघाडी हेच स्टँड घेत असेल की आम्ही इम्तियाज जलीलला मानत नाही, इम्तियाज जलीलला आम्ही बोलणार नाही. म्हणजे महाराष्ट्राचा अध्यक्ष मी आहे. असदुद्दीन अवैसी साहेबांनी मला पूर्ण अधिकार दिलेले आहे. जोपर्यंत अवैसी साहेब हे म्हणणार नाही की नाही इम्तियाज जलील बोगस आहे, त्याचं काही ऐकायचं नाही, अधिकार मला मिळालेला आहे. त्या अधिकाराचा वापर करून मी ते पत्र पाठवलेले आहे. आजही आमची इच्छा होती की जेव्हा मी पत्र पाठवले आणि ते असदुद्दीन अवैसीच्या सांगण्यावरून मी ते पत्र पाठवलेले होते, आपल्याला हे अलायन्स ठेवायचं असेल तर माझी एक अपेक्षा हे होती की बाळासाहेबांनी तुरंत फोन उचलायचा आणि असदुद्दीन अवैसी साहेबांना बोलायचं की साहेब मी 8 सीट दिलं होतं, पण त्याच्या बाबतीत आपण बोलू काहीतरी, त्याच्यामध्ये काही रस्ता काढू. पण काही नाही. आणि त्यांचे कोणीतरी एक पुण्याला एक पत्रकार परिषद घेतो, अकोल्याला एक पत्रकार परिषद घेतो की इम्तियाज जलील अवैसीचं ऐकत नाही, इम्तियाज जलील आणि अवैसी मध्ये मतभेद आहे.
हे घाणेरडेपणा केलं तर तुम्हाला जितकं बोलता येतं तुमच्यापेक्षा जास्त मला बोलता येतं. मी असदुद्दीन अवैसी साहेब माझ्यासाठी गॉडफादर आहे. त्यांनी आता सांगितलं की इम्तियाज जलील महाराष्ट्र पदाचा राजीनामा द्या अध्यक्षाचा, 1 मिनिट लागणार नाही. त्यांनी मला फोन करून सांगितलं की इम्तियाज जलील खासदारकीचा राजीनामा द्या, 1 मिनिट मी थांबणार नाही. ज्या अध्यक्षांचा मी इतका आदर करतो आणि असा प्रकारचा एक संभ्रम निर्माण करायचं की नाही आमची बोलणी सुरू आहे. कुणाशी बोलणी सुरू आहे सांगा मला? कोण आहे निर्णय घेणारे? कोण आहे या पार्टीमध्ये? निर्णय घेणारे फक्त असदुद्दीन अवैसी साहेब आहे आणि महाराष्ट्रापुरता त्यांनी मला ते अधिकार दिलेले आहे. आता जे उभे राहतो ते म्हणतो की आमची बोलणी सुरू आहे. मी असदुद्दीन अवैसी साहेबांना 1 तास अगोदर मी त्यांना फोन केलं. त्यांनी मला सांगितलं की मला कोणीही फोन केलं नाही, कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू नाही आहे, कोणाशी सुरू आहे मला माहित नाही आहे. तर मी वंचित बहुजन आघाडीचे जे प्रवक्ते आहे त्या प्रवक्त्यांना हे सांगतो की बातचीत सुरू असेल तर सांगा. तुम्ही एक सडक चालत्या माणसाला अगर समजणार असेल की हे वंचितचे कार्यकर्ता आहे आणि त्यांच्याशी बोलणी सुरू आहे तर ते कदापि होणार नाही. आज ही आमची अपेक्षा आहे की या महाराष्ट्रामध्ये खूप चांगली संधी आपल्याला मिळालेली आहे आणि हात जोडून आम्ही विनंती करतो की साहेब हे अशी परिस्थिती पुन्हा येणार नाही. आज काँग्रेस संपलेली आहे. लोकांना वंचित बहुजन आघाडीला मत द्यायचे आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा एक घटक म्हणून MIM सुद्धा आपल्या सोबत आहे. पण असं वाटत असेल की MIMचा वोट बँक नाही आहे, फक्त 8 सीट्स देणार, तर कदापि 8 सीट्स आम्ही स्वीकारणार नाही. हे स्पष्टपणे आम्ही लिहिलेले आहे आणि ते स्टँडवर आजही आम्ही आहे. काही रिस्पॉन्स नाही आल्यावर आता आम्ही हे निर्णय घेतलेला आहे की उद्यापासून आम्ही आमच्या इंटरव्ह्यूज घेणार आहे आणि त्या इंटरव्ह्यूज संपल्यानंतर आम्ही लगेच आपले कॅन्डिडेट डिक्लेअर करणार आहे. बहुतेक उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही आमच्या 3 किंवा 4 कॉन्स्टिट्युएन्सी ज्याचे इंटरव्ह्यूज आहेत ते उद्याच्या उद्या आम्ही आमचे कॅन्डिडेट्स डिक्लेअर करणार आहे. पण आताही आम्ही हे सांगतो की काहीही एक रास्ता निघत असेल तर आम्हाला विनंती आहे की बाळासाहेबांनी ज्यांना आम्ही इतकं मोठं भाऊ म्हणून एक हे केलेले आहे तर त्यांनी अवैसी साहेबांशी बोला आणि काहीतरी रस्ता काढण्याचा. कारण यामध्ये सगळ्यांमध्ये असा एक इम्प्रेशन करण्यात आलेला आहे की इम्तियाज जलीलला विलन कसा आपण ठरवता येईल. हे माझी इच्छा होती की वंचित बहुजन आघाडी सोबत आपल्याला जायचे. मी असदुद्दीन अवैसी साहेबांना कन्व्हिन्स केलं होतं की साहेब की बाळासाहेब आंबेडकर हे एक असे नेते आहे ज्यांच्या नावामध्ये आंबेडकरांचं नाव आहे आणि आपण त्यांच्या सोबत गेलं तर बुद्धिस्ट समाज असू द्या, मुस्लिम समाज असू द्या किंवा बहुजन समाजातले जे घटक त्यांनी एक सोबत आणलेले आहे, खूप स्ट्रॉंग फोर्स तयार केली असते. अवैसी साहेबांना माहित होतं का की महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे? मी त्यांना समजून सांगितलं होतं. माझी इच्छा होती की हे सगळं करायला पाहिजे, आपण एकत्र आलं पाहिजे आणि मी औरंगाबादची जनतेचा धन्यवाद देतो की त्यांनी मला जे भरभरून प्रतिसाद दिले ते सगळ्या जाती धर्माचे आहे. त्यांचा मी धन्यवाद आयुष्यभर राहणार आहे. पण याचा अर्थ हे नाही आहे की आता मला विलन ठरवून की नाही तुम्ही एकटं निर्णय घेतला आता तुमच्याशी बोलणार नाही, तर हे कदापि होणारच नाही. मतलब जोपर्यंत तुम्ही अवैसी साहेबांना डायरेक्ट बोलले तर अवैसी साहेब मलाही विचारणार का? तर मला हे सांगायचे आहे की वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा जे आहे ते बाळासाहेब आहे आणि बाळासाहेबांनी निर्णय घ्यावा. एक मोठा मन दाखवून त्यांनी असदुद्दीन अवैसी साहेबांशी बोलणी करून घ्यावा आणि हे आजही हे मिटण्याची शक्यता आहे. पण एक दिवस असंच करून ठेवणार की आता काय सांगितलं की नाही आपल्याला गणपतीच्या नंतर करा. आता गणपतीचा आणि इलेक्शनचा जे इलेक्शन लढणार आहे त्याला ईद असू द्या, गणपती असू द्या, दिवाळी असू द्या, त्याचं लक्ष फक्त इलेक्शनच्या पुरत्या मर्यादित असतं. तर एक दिवस त्या कॅन्डिडेटसाठी खूप महत्वाचं असतं. तर लवकरात लवकर याच्यामध्ये काही तोडगा निघाला तर ठीक, नाही निघाला तर आमची तयारी सुरू आहे. आम्ही आमच्या कॅन्डिडेट्स उतरणार जितके कॅन्डिडेट्स आमच्याकडे आहे. आणि असं नाही आहे, मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की हे चांगल्या रीतीने झालं असतं. आता हे जे त्यांचे प्रवक्ते बडबड करत आहे ना ते त्यांना थांबा. कारण आम्ही समजा उद्या 30 सीटवर 40 सीटवर किंवा 50 सीटवर आम्ही इलेक्शन लढलो
तर बाकीचे सीट्स जे आहे 200च्या वर सीट जे असणार आहे 288 पैकी, तर 200च्या वर सीट्स कमीत कमी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगू की तिथे तुम्हाला वंचितलाही मतदान करायचं. पण आता काय आहे की एक असं जे स्टेटमेंट्स येऊ राहिले ते मला वाटतं की खूप निंदनीय आहे. ते कुठेतरी थांबायला पाहिजे. कारण आमचं लक्ष हेच आहे की काहीही परिस्थिती असू द्या, आम्ही आमचं वोट MIM कडे कशा पाठवता येईल आमचं हे लक्ष आहे. दुसरी गोष्ट हे आहे की बाळासाहेबांचं असं मत झालेलं आहे की आमच्याकडे मत नाही आहे, आमच्याकडे वोट बँक नाही आहे. तर ते इलेक्शन मध्ये दिसेलच ना की मतलब किती आहे. 2014 मध्ये इतकं मत आम्हाला 5 लाख मत मिळाले होते की नवीन नवीन आलेली पार्टी. तर 2019 मध्ये पण दिसणारच. सर युती नाही अजून. आमच्या वतीने आम्ही जेव्हा सांगितलं होतं की आम्ही जे 8 सीट्सच्या बाबतीत आम्ही सांगितलं होतं की 8 सीट्स आम्हाला स्वीकार नाही आहे. आता निर्णय त्यांचा आहे. हे गोष्ट जे आम्हाला आतापर्यंत आज ही जो पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की आमची बोलणी सुरू आहे. तर कमीत कमी आम्ही रिक्वेस्ट करतो की तुम्ही आम्हाला सांगा की कोणाशी डिस्कशन सुरू आहे. आणि दुसरा एक पत्रक टाकण्यात आलं होतं की त्यामध्ये MIM 17 सीट्स लढणार मागे केली होती. असदुद्दीन अवैसी साहेबांनी मला फोन करून सांगितलं की हे 17 सीट्स कुठून आले, कोणी सांगितलं होते. मी म्हटलं साहेब मी नाही सांगितलं होतं. माझा जे ऑफिशियल कम्युनिकेशन आहे ते 74 सीट्सचा आहे. आणि त्याच्यानंतर माझा मेल आहे त्यांना की आम्ही फ्लेक्सिबल आहे, ओपन आहे. त्यामध्ये बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं असतं की नाही हे 10 सीट्स मी नाही देतो, तो तुम्हाला आम्हाला ठेवायचं आहे, आम्ही दिलं असते, ते 100% दिलं असते. पण जोपर्यंत आपण अलायन्स पार्टनर्स म्हणजे मतलब काय आहे की इक्वल अपॉर्च्युनिटीज सगळ्यांसाठी. पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की औरंगाबादचे जागे सेट 17 जागा MIM ला आम्ही द्यायला तयार आहोत आणि मी ओबीसीचीच बोलेल, जसं तुम्ही आता बोलला. मी तो बोला ना साहेब. मतलब मला हे सांगायचे आहे की आज पत्र देऊन किती दिवस झाले. आज पत्र देऊन काल अवैसी साहेबांनी अंग्रेजी मीडियमच्या पत्रकारांना प्रिंट मीडियांना हे सांगितलेले आहे. यांनी जेव्हा विचारलं की इम्तियाज जलीलने जे प्रेस रिलीज इश्यू केले ते ऑफिशियल स्टँड आहे का, तर त्यांनी म्हटलं की इम्तियाज जलीलने जे प्रेस नोट काढलेली आहे ते MIM पार्टीचा अधिकृत स्टँड आहे. आणि इम्तियाज जलील महाराष्ट्राचे अध्यक्ष असल्यामुळे जे निर्णय ते घेतील ते पार्टीचा निर्णय आहे हे समजायला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. आंबेडकर खोटं का बोलताय? काय वाटतं काय असेल त्याच्यामध्ये धारणा भावना? आणि 17 जागा 15 जागा मी कोणाशी तरी बोलतोय, तुम्ही म्हणता कोणाशीच बोलत नाही. मला फक्त हे सांगायचं आहे बघा, तुम्हाला माझ्या बाबतीत काही स्पष्टीकरण पाहिजे तर माझ्याकडे सगळं रेकॉर्डेड आहे की मी 74 दिलं होतं. बाळासाहेबांचा रिप्लाय मला आला होतं. ज्यांची जे पार्लमेंटरी कमिटी होती त्या पार्लमेंटरी कमिटीमध्ये ज्यांच्याशी मी बोललो, पत्रव्यवहार केलं ईमेलद्वारे, त्यांच्यामध्ये. आता अगर कोणी हे सांगत असेल की 17 सीट्स मागितलं होतं तर बाळासाहेबांनी किंवा वंचित बहुजन आघाडीने हे स्पष्ट करावं की कोणी मागितलं होतं, कुठे आहे 17 सीटच्या, कुठे आहे हे जे सांगतं. मला काय वाटतं का खोटं बोलत असावे ते, म्हणजे काय याच्यामागे राजकारण काय असेल तुम्हाला? मला तर दुःख हे वाटतं की आज इतकी एक मोठी संधी मिळालेली आहे आपल्याला सत्तेमध्ये जाण्याची आणि हे सगळ्यांना माहित आहे. मी असं नाही म्हणतो की बाळासाहेब कुठेतरी चुकले आहे. तुम्ही सामान्य जनतेशी बोला, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना बोला, भारिपच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना बोला आणि विचारा त्यांना की हे जे 8 सीट MIM ला दिलेले आहे हे खरं आहे का, हे मतलब चांगलं आहे का. ते काय प्रतिसाद देते तुम्हाला खूप ठरवता येईल. मला तर असं वाटतं की काही RSSचे लोक त्यामध्ये घुसलेले आहे का, की RSSचे लोकांनी असं त्यांच्या कानात काही बोलले आहे का की MIM ची सोबत आपण युती नको करायला हवी. तर हे काहीतरी मतलब माझ्याकडे काहीही त्याचं उत्तर नाही आहे. मी काय सांगू की मतलब पॉलिटिकल एक कम से कम असेसमेंट करण्यासारखं जे असतं ना, की पॉलिटिकल असेसमेंट कोणीही केलं तर कोणीही सांगणार. एक पत्रकार तुम्ही असून सुद्धा तुम्हाला माहित आहे की MIM ची ताकद 8 सीट्स पुरतं मर्यादित आहे का, तर नाही आहे हे कोणीही म्हणणार तुम्हाला. अशा परिस्थितीत म्हणजे हे का झालं, कशामुळे झालं, ज्यांनी हे केलेलं आहे त्यांनी स्पष्टीकरण आम्हाला तुम्ही कन्व्हिन्स करा की 8 जागा तुम्हाला याच्यासाठी देतो की हे कारणे आहे, आम्ही स्वीकारू ते. आपण RSS याच्यामध्ये आहे असं आपलं मत आहे का? RSS याच्यामध्ये आहे असं आपलं मत आहे का? कारण तुमची काय आहे की
माझ्याकडे जे पार्लिमेंटरी कमिटी आली होती त्यामध्ये एक सज्जन होते बसलेले. आम्ही जेव्हा ते हे करत होते तर त्यांनी आपला ओळख करून दिली मला. मी या समाजाचा नेता आहे आणि 2 कोटी लोक माझ्या सोबत आहे. आता तुम्ही सांगा याचं उत्तर मी काय देऊ? की 2 कोटी लोक माझ्या सोबत आहे, तुमच्या सोबत आहे तर तुम्ही आज मुख्यमंत्री झाले असते ना महाराष्ट्राचे. एका पार्लिमेंटरी कमिटीमध्ये कोणी माणूस मला येऊन आणि असं सांगणार असेल, मी पण पत्रकार होतो, मला माहित आहे की कोणाच्या मागे किती लोक कोण आहे ते माहित नाही मला. आपल्याला कशावरून असं वाटलं की यामध्ये लॉजिकल काय आम्हाला हे सांगायचे आहे की आपण हे वंचित बहुजन आघाडी MIM कशासाठी स्थापित केली होती, कुणाच्या विरोधात स्थापित केली होती? आपण शिवसेना भाजप सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आणि MIM स्थापित केली होती. त्या काळात अगर वंचित बहुजन आघाडी हे सांगितलं असतं की MIM काँग्रेस आमच्या सोबत आहे तर कदाचित आम्ही त्यांच्या सोबत गेलो नसतं. कारण आम्हाला हे वाटतं की या राज्यामध्ये जशी शिवसेना आहे, भाजप आहे, तशीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे. हे लोकांनी आज दलित समाजाच्या नेतृत्व का तयार करण्यात आलेलं नाही तर त्यांना फक्त आंबेडकरी समाजाचा मत पाहिजे, त्यांचं नेतृत्व नाही पाहिजे. मुस्लिम समाजाच्या बाबतीत पण त्यांचं असंच धोरण आहे की मुस्लिम समाजाचं मत पाहिजे पण ओवैसीचं नेतृत्व नाही पाहिजे. या अनुषंगाने बाळासाहेब जेव्हा असं म्हणतील की आम्ही ऑफर दिलेले आहे काँग्रेससाठी, अरे काँग्रेसला पुन्हा काँग्रेसकडे जायचं असेल मग कशासाठी वंचित बहुजन आघाडी आपण स्थापन? एक प्रश्न असा आहे म्हणजे बाळासाहेबांना पुन्हा काँग्रेसकडे जायचं असेल तर कशासाठी वंचित आघाडी असं म्हणतात? मला हेच विचारायचं आहे ना की काँग्रेस सोबत जायचं असेल तर तुम्ही त्यांच्या सोबत बसलं असतं, सांगितलं असतं 2 महिना अगोदर आम्हाला सांगितलं असते की तुमची लिस्ट आलेली आहे 74 पण आम्ही काँग्रेसला पण ऑफर दिलेली आहे, काँग्रेसच्या ऑफर आम्ही इतक्या सीट्सवर दिलेले आहे. ते ना करता आम्हाला इलेक्शनच्या इतकं जवळ आल्यावर तुम्ही सांगणार की 8 सीट्स आम्ही तुम्हाला देतो तर मान्य करणार का? आम्ही एक वेगळं पॉलिटिकल असूनही सुद्धा आणि सगळं आदर ठेवून बाळासाहेबांचं. प्रकाश आंबेडकरांनी इम्तियाज जलील हा वंचितचा मुख्य मुस्लिम चेहरा असणार, त्याला आम्हाला पुढे प्रमोट करायचं असं वक्तव्य केलं होतं. मग आता प्रकाश आंबेडकरांची महत्वाकांक्षा वाढली निवडणुकीमध्ये का प्रकाश आंबेडकरांच्या पाठीमागे, जसं तुम्ही RSSचं नाव घेतलं की RSS वंचित बहुजन सगळं चालवते? मला फक्त हे सांगायचे आहे की एक तर मी हे मान्य करणार नाही की इम्तियाज जलील हे मुस्लिम समाजाच्या वंचित बहुजन आघाडीचा एक चेहरा असणार आहे. मी कदापि हे मानणार नाही. कारण माझ्या विजयामध्ये जितकं मुस्लिम समाजाचं योगदान आहे तितकंच बुद्धिस्ट समाजाचं योगदान आहे. दलित समाजाने मला भरभरून मतं दिलेले आहेत, दुसऱ्या अन्य जातीच्या लोकांनीही मला मतं दिलेले आहे. पण त्यांचा मी जे उपकार आहे ते कधीही विसरणार नाही. पण त्याचा अर्थ हे नाही आहे की मला मुस्लिम फेस प्रोजेक्ट करायचं आणि फक्त मुस्लिम सीट्स वंचित बहुजन आघाडी देणार, MIM देणार नाही. दलित सीट्सवर MIM ने काही करायचं नाही. एकीकडे असं म्हणतात की पार्लमेंटरी बोर्डाशी चर्चा करा आणि तुम्ही त्याच्यावरून चर्चा करून निर्णय घ्या. दुसरीकडे तुम्ही जर निर्णय घेतला तरी ते मान्य नाही आणि ते म्हणतात की ओबीसी. हे सगळं कशामुळं खेळवतात असं वाटतं तुम्हाला? नाही बघा, मला एक गोष्ट स्पष्ट सांगू इच्छितो की ओवैसी साहेबांना खूप आदर आहे. बॅरिस्टर असो प्रकाश आंबेडकर साहेबांचा खूप आदर आहे आणि ते जेव्हा पहिल्यांदा भेटलं होतं माझ्या घरी, जेव्हा मीटिंग झाली होती तर ते इतके उत्साही होतं की एक चांगला कॉम्बिनेशन आपल्याला तयार करण्यात आलेला आहे. आणि आमची जेव्हा दिल्लीमध्ये आम्ही बसलो होतो की आम्ही सांगितलं होतं की साहेब आपण इलेक्शन महाराष्ट्रामध्ये जिंकू आणि महाराष्ट्रामध्ये जिंकल्यानंतर आपण आंबेडकर साहेबांना, बाळासाहेबांना आपण बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये त्यांच्यासाठी आपण काम करू. आमचं एक लक्ष होतं की वंचित बहुजन आघाडीला सगळ्या देशामध्ये एक पॅटर्न तयार करू. आपण आम्हाला फक्त हे सांगायचे आहे की आता 288 पैकी 8 जागा तुम्ही देत आहे तर कुठेतरी आपण चुकत आहे. हे आम्हाला मला एक सांगा, तुम्ही म्हणताय की तुम्ही जेवढ्या जागा द्याल तेवढ्या आम्ही स्वीकारला तयार आहे सुरुवातीपासून म्हणताय. आता त्यांनी 8 दिलं बरोबर, पण नेमकं तुम्हाला किती जागा अपेक्षित आहेत? किती जागा दिल्यानंतर तुम्ही परत अलायन्स करणार, त्यांच्यासोबत जाणार? आम्ही जे फायनल लिस्ट होती की आम्हाला किती जागा ते आम्ही बाळासाहेबांना दिलेले आहे. आता आमची अपेक्षा हे आहे की बाळासाहेबांनी आम्हाला सांगा की तुम्ही किती जागा मागितलं होतं आणि सगळं माझ्याकडे रेकॉर्डेड आहे.
आता तुम्ही पण सांगा की 74 पैकी त्यांनी आम्हाला 8 जागाच द्यायचं होतं, तर 2 महिना अगोदर दिलं असतं ना. ते 8 जागा साधा तुमच्या कन्फ्युजन नका, प्रश्न साधा सरळ आहे की किती जागा दिल्यानंतर तुम्ही त्यांच्याबरोबर कायम राहणार आहात? 74, 98, 20, 40 कुठला तरी काहीतरी ठरलं असेल. नाही, आता आम्ही आमचं जे प्लॅनिंग जे सुरू आहे त्या अनुषंगाने आम्हाला असं वाटतं की 40-50च्या दरम्यान आम्ही पुन्हा रिवाईज केलं तर ते 40-50. पण ते कोणत्या परिस्थितीत की जेव्हा वंचित बहुजन आघाडी आमच्या सोबत असणार आहे. वंचित बहुजन आघाडी सोबत नसल्यावर आमचे जे 74 सीट्स आहेत त्या सीट्सवर आम्ही लढू शकतो. जर त्यापेक्षा कमी जर जागा आल्या तर त्यांच्यावर कधीच जाणार नाही, म्हणजे जे काही ठरले ते fix. नाही, आम्हाला लॉजिकली सांगा, जसं मी आपल्याला सांगितलेलं आहे सगळं डिटेलमध्ये. आम्हाला लॉजिकली सांगा की तुम्ही आम्हाला इतकं सीट देत असेल तर त्याचं कारण काय आहे ते तुम्ही सांगा आम्हाला. तुम्ही कन्व्हिन्स करा आम्हाला, आम्ही ऐकण्यासाठी तयार आहे ना. आम्ही तुम्हाला पण आमचा नेता मानतो ना, आहे तुमच्या नेते. बालासाहेब थोरात और अशोक चव्हाण जब से प्रकाश अम्बेडकर से कुछ मिले हैं, ऐसे सोशल साइड से बातें आ रही है, उसके बाद से ये सब मतलब अलायंस का गड़बड़ हो रही है, आपको ऐसा कुछ लगता है? देखिए, मेरे लिए एक बात ये है कि वंचित बहुजन आघाड़ी का डर और खौफ सभी राजनीतिक पार्टियों को सता रहा है. ये वंचित बहुजन आघाड़ी और MIM एक साथ मिलकर आए तो ये क्या कर सकते हैं करके. अगर हम एक भी सीट अगर नहीं जीतते थे लोकसभा के अंदर तो हमारे लिए बड़ा डिफिकल्ट जाता था. लेकिन चूंकि एक औरंगाबाद मॉडल तैयार हुआ कि जहां पर मुसलमान कैंडिडेट को जिताने के लिए सभी समाज के लोगों ने पूरी भरभरून पूरी ताकत लगा दी और जीत के आए हम. अब यही एग्जाम्पल हम दूसरे विधानसभा के उसके अंदर हम खुद ये मानते हैं कि अगर कुछ गलतियां हुई होंगी. देखिए, एक नाराजगी जो बताई जा रही है कि मुसलमानों का वोट मिलता है नहीं मिलता है. मुसलमान पिछले 70 सालों से किसको वोट देते आ रहे? तो मुसलमान किसको वोट देता था? तो कांग्रेस को देता था, या राष्ट्रवादी को देता था, या समाजवादी को देता था. इन्हीं लोगों को देते आया था. अब अचानक एक इलेक्शन के अंदर अगर अपन ये एक्सपेक्ट करेंगे कि नहीं सारे मुसलमानों ने बस एक साथ मिलकर आ जाए, थोड़ा टाइम लगेगा. हमको मालूम है कि लोकसभा के अंदर अगर कहीं पर कुछ गलतियां हुई होंगी तो उसको हम रेक्टिफाई करने का, इम्प्रूव करने का एक मौका है विधानसभा के अंदर, और वो मौके को हम पूरी तरह से यूटिलाइज करना चाहते हैं. सोशल मीडियावर सर्वात मोठी चर्चा झाली की बहुजन वंचित आघाडी फक्त एक बीजेपीची बी टीम म्हणून काम करते. या जागा वाटपावरून असं वाटतं? नाही, मी तसा काही आरोप करणार नाही. सोशल मीडियावर माझ्या बाबतीत पण काही येऊ राहिलं आहे त्याचा खूप नाही. एकीकडे तुम्ही असं म्हणताय की प्रकाश आंबेडकरांसोबत आम्ही अजून बोलू किंवा त्यांच्याकडनं असं करू किंवा आम्हाला अपेक्षा आहे, आणि दुसरीकडे त्याच प्रकाश आंबेडकरांशी तुम्ही थेट RSS शी संबंध जोडताय. ते जुळायचं कसं? तुम्ही ते एक असं बॉल टाकून दिला की ते जुळणारच नाहीये. त्यांच्या वर्मी लागणारं तुम्ही बोलताय की तुमच्या RSS शी संबंध आहे. बघा, माझ्या पार्टीचे जे अध्यक्ष आहे ते असदुद्दीन अवैसी साहेब फायनल वर्ड. त्यांनी मला सांगितलं की आपल्याला 2 सीट्स लढायचे तर आम्ही 2 वर लढू. त्यांनी सांगितलं की 100 वर लढायचं तर 100 वर लढू. ते माझे पार्टीचे अध्यक्ष आहेत. आता बाळासाहेब हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत, आणि त्यांच्या सोबत कोणी अण्णाराव बसणार असेल किंवा कोणी दुसरे लोक असणार. आता कोण नवीन लोक येऊन आम्हाला सांगतोय की नाही आपण असं डिस्कशन करू. बाळासाहेबांचा निर्णय सुप्रीम असायला पाहिजे. बाळासाहेबांनी हे निर्णय घ्यायला पाहिजे. आता नाही करत असेल तर आमची एक हे आहे की ते रॉंग लोक जे आहे, जे बरोबर लोक नाही, तुम्ही जर त्यांचे थेट RSS शी संबंध लावत जे बरोबर लोक नाही आहे त्याचं कारण आहे का? प्रश्न साधा आहे, तुम्हाला जुळवायचा आहे आणि दुसरीकडे तुम्ही प्रकाश आंबेडकरांचे थेट RSS शी संबंध जोडता. नाही, ते मी जुळणार कसं? संबंध नाही जोडतो. RSS चे सगळे कट्टर विरोधी कोणी असेल तर बाळासाहेब आहे आणि असदुद्दीन अवैसी आहे, सगळ्यांना माहित आहे. पण अशा परिस्थितीमध्ये अशा निर्णय घेणं म्हणजे आम्हाला वाटतं की खूप चुकीचं आहे. कोणीतरी त्यांच्या कानामध्ये काही म्हणत असेल, काय क्लॅरिफिकेशन दिलं असेल, काय एक्सप्लेनेशन दिलं असेल ते माहिती तुम्ही नाही. असं म्हणाले की आमची ताकद आम्ही दाखवू, तुमची ताकद तुम्ही दाखवा, आणि पत्र देऊन सांगितलं की संपलंय. पुन्हा हे सगळं काय सांगायची सुरू झालं की पुन्हा की जर जमलं तर एवढ्या जागा मिळाल्या, तर चर्चा झाली तर बरोबर जाऊ, म्हणजे काय चालू काय? पुण्यामध्ये जेव्हा मीटिंग झाली होती त्याच्या एक स्पष्टीकरण मी देऊ इच्छितो की असदुद्दीन अवैसी साहेबांनी आमच्या समोर हे सांगितलं होते की बाळासाहेब मजलिस के जितने भी MLAs आएंगे ये पूरे के पूरे हम उठा के तो आपके झोली में हम डालने वाले हैं. ऐसी स्थिति के अंदर जब वंचित और MIM एक जैसे ही है तो ऐसा हमारे साथ ये व्यवहार करना
तो हमने फिर ये बोला कि ठीक है, अपनी अपनी ताकत, अगर आपको लग रहा है कि हमारी ताकत नहीं है तो ठीक है, आप अपनी ताकत भी दिखाइए, हम हमारी ताकत भी। इलेक्शन के बाद अगर हमारी दोनों की ताकत एक साथ मिलकर आ गई तो फिर और अच्छी बात हो आता जाएगी। आम्ही कन्फ्युजन असं झालोय की तुटलं म्हणायचं का अजून प्रयत्न चालू आहेत म्हणायचं, खरं सांग. आमच्या वतीने आम्ही जे पत्र दिलेले आहे त्याच्यावर आम्ही ठाम आहे आणि जे ते म्हणत आहे की आमची बोलणी सुरू आहे, तर ते कुणाशीही बोलणी सुरू नाही आहे. कुणाची सोबत बोलायचं असेल तर त्यांनी असदुद्दीन अवैसी साहेबांशी बोला, किंवा त्यांना माझ्याशी नाही बोलायचे असेल, आपल्या प्रतिनिधी मंडळ काही असेल तर त्या माझ्याकडे पाठवा. आम्ही सोबत बसून ते चर्चा करायला आजही तयार आहे. नाही असा होऊ राहिला म्हणून आम्ही आमची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही जाणार आहे. ठीक आहे, चला, थँक्यू.